नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पुणे या शहरातील बीएमएस कॉलेजचा काय लास्ट इयरचा कट ऑफ होता आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय शकतो 2026 साठी, हे सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तत्पूर्वी जर नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचे आणि जे तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये कुठे लागू शकतो तर तुमच्या समोर एक नंबर स्क्रोल होतोय बघा, नंबर आहे बघा 9699907700। या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा स्कोर मला पाठवायचा आहे। मी तुम्हाला सांगेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो। नंबर या ठिकाणी पण लिहून देतोय बघा, ओके। या ठिकाणी नंबर आहे आपला 9699907700। या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय, मेसेज करायचंय। तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो तर लगेच या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, मी लगेच सांगेल तुमचा नंबर कुठे लागू शकतो। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली। जर अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय। आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहे आपण 2026 चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय शकतो ओपन, ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी या कॅटेगरीज साठी, ओके। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तुम्हाला जर आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमची फीस आहे 3999। सर या 3999 मध्ये तुम्ही आम्हाला काय देणार, सर्वांच्या मनात येणारा प्रश्न। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स केलं जाणार आहे। यामध्ये सगळं काही तुम्हाला पर्सनल लेवलवरती आम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी काय करणार आहे, गाईड करणार आहे। तुमचं स्कोर जे काही असेल त्या स्कोरच्या बेसिसवर तुम्ही कोणती काउन्सिलिंग करायला पाहिजे, ऑल इंडिया करायला पाहिजे का स्टेट कोटा करायला पाहिजे का दोन्ही करायला पाहिजे, हे सविस्तरपणे आम्ही तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या स्कोरच्या बेसिसवर कोणतं कॉलेज तुम्हाला भेटू शकतो व कोणता कोर्स तुम्हाला ठिकाणी भेटू शकतो, एमबीबीएस म्हणा, बीडीएस म्हणा, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा, बीएमएस, हे सगळं सविस्तरपणे आम्ही तुम्हाला काय करणार आहे, गाईड करणार आहे। सीट अलॉटमेंटचा सपोर्ट असणार आहे, ओके। आम्ही तेच विद्यार्थी घेतो यांचा नंबर लागू शकतो 100%। जर आम्ही सांगतोय तुमचं होणार आहे तर 100% होणारच आहे। आम्ही तेच काय घेतो, विद्यार्थी घेतो आणि याच ठिकाणी काय असणार, मग तुम्हाला सीट अलॉटमेंटचा सुद्धा सपोर्ट असणार। कॉलेज अँड कोर्स सिलेक्शन, तुमच्या स्कोरवरती तुम्हाला कोणतं कॉलेज आणि कोणतं कोर्स भेटू शकते सविस्तरपणे आम्ही तुम्हाला सांगणार। डाऊट क्लिअरिंग सेशन असणार बघा, तुमचे जे काही प्रश्न असतील सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह करून देऊ। डॉक्युमेंट चेकलिस्ट सपोर्ट असेल, प्रायोरिटीवर तुम्हाला सपोर्ट भेटणार आहे। डिटेल काउन्सिलिंग असणार मित्रांनो, कॉलेज लिस्ट बनवून दिली जाणार डिपेंड अपॉन युअर मार्क्स, म्हणजे तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर काय बनवून दिली जाणार, तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून दिली जाणार। मग सर तुमची कशी असते कॉलेज लिस्ट, थोडंसं दाखवा ना। तर मी तुम्हाला या ठिकाणी काय दाखवते, आमची कॉलेजची लिस्ट कशी असते बघा। कट ऑफ लिस्ट ओपन मेल बीएमएस साठी बघा, ओपनच्या कॅन्डिडेट साठी काय, आता ही एक आमची एक राऊंडची कट ऑफची लिस्ट आहे। ओपन साठी वेगळी असते, ओबीसी साठी वेगळी असते, एससी साठी वेगळी असते, एसटीच्या कॅन्डिडेट साठी वेगळी असते, ओके। फिमेल, ऑर्फन या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी काय असते, वेगवेगळी असते। आता हे ओपन कॅन्डिडेट साठी इथं मेल आहे बघा, ते मेलच्या विद्यार्थ्यांसाठी ओपनच्या, इथं फिमेलच्या ओपन असतील, फिमेल ओबीसी असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना सुटेबल या ठिकाणी आम्ही काय देतो, लिस्ट देतो। आमच्या लिस्टमध्ये काय असणार तर सर्वात पहिले बघू शकता हा कॉलेजचा कोड असतो मित्रांनो। या कोड तुम्हाला काय करायचं, चॉईस फिलिंगच्या वेळेस टाकायचे। त्यानंतर कॉलेजचं नेम असतं सविस्तरपणे, कॉलेज गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट ऍडेड आहे, सगळं कॉलेजचं स्टेटस यामध्ये असणार, ओके। कोणतं कोर्स आहे तर बीएमएस कोर्स आहे बघा। या कॉलेजला हे बघा आर.ए. पोदार या कॉलेजला किती ऑल इंडिया रँकवरती सीट अलॉटमेंट झालेली, 60,565 वर अलॉटमेंट झालेली। मग विद्यार्थ्याचे मार्क किती होते, 494। कोणत्या तो ओपन वाल्याचे, त्याचा एसएमएल होता 4953। एवढं आम्ही सविस्तरपणे सांगतो। मग सेकंड कॉलेज कोणतं टाकायला पाहिजे बघा, 494 टाकलाय आपण, मग 474, मग 472, 469, 469, 465, 464 ही रँक पण बघा तुम्ही जसं आपण खाली जातोय तसं कमी होते, ओके। तर ह्या लेवलवरती काय असते तुमची या ठिकाणी प्रॉपर लिस्ट असते। मग मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला या ठिकाणी समजा तुम्हाला 490 मार्क असतील आणि हा जो कॉलेज समजा तुम्हाला 490 मार्क असतील, ओके। आर.ए. पोदार 494 वरती भेटतो, जर तुम्हाला 490 असेल किंवा 494 जरी स्कोर असेल तुमचा आणि हा जो 464 वरती 462 वरती जो भेटणारा कॉलेज आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज, तरी हा जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतोय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर याला पहिला प्रेफरन्स देताय तर हा कॉलेज तुम्हाला अलॉट होणार। मग असं चुकीचं कॉलेज अलॉट न व्हावं, तुम्हाला परफेक्ट तुमच्या मार्कच्या आणि रँकच्या बेसिसवरच कॉलेज अलॉट झालं पाहिजे। त्यासाठी काय असते, सविस्तर लिस्ट असते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यामध्ये बघू शकता, ओके। त्यानंतर बघा रँक अँड कट ऑफ अनालिसिस मी सांगितलंय तुम्हाला, सगळं आपण राऊंड वाईज तुम्हाला करून देणार आहे। पहिल्या राऊंडचं किती कट ऑफ जातोय, दुसऱ्याचं किती, तिसऱ्याचं कट ऑफ किती, कोणत्या कॉलेजला किती फी स्ट्रक्चर, हे सगळं आपण तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे।
त्यानंतर स्पेशल गायडन्स असणार बघा लो मार्क कॅन्डिडेटसाठी लाईव्ह काउन्सिलिंगचे थेट सेशन तुमच्यासाठी कंडक्ट केले जातील आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये. जर जॉईन करायचा असेल मित्रांनो हा प्लॅन, तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि जॉईन करायचंय. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर एक नंबर स्क्रोल होतोय, जर जॉईन करताना काही प्रॉब्लेम येते तुम्ही या नंबरवरती मला विचारू शकता. आता तुम्हाला असं म्हणायचंय का सर तुम्ही फक्त फॉर्म कसं भरायचं ते आम्हाला गाईड करणार या प्लॅन मध्ये. ओके, फॉर्म कसं भरायचं, चॉईस फिलिंग कशी करायची सर तुम्ही गाईड करणार, पण आमच्याकडून जर काही चुकी झाली तर ओके. कारण लास्ट इयरला खूप सारे विद्यार्थी असे खूप दिवसाचा अनुभव आहे आमचा, जे विद्यार्थी काय करतात वारंवार चुका करतात आणि त्यांनी या ठिकाणी काय करतात त्यांचं ऍडमिशन गमवतात. मग तुम्हाला जर सगळं फॉर्म फिलिंग वगैरे सगळं आमच्याकडून करून घ्यायचंय तर फक्त 7,000चा प्लॅन आहे. 7,000 रुपये ऍप्लिकेशन मध्ये पेड करायचे किंवा नंबर जो तुमच्या समोर स्क्रोल होते त्यावर फोन पे करायचा आहे, स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ओके, तर या 7,000 तुम्हाला काय करायचंय, जस्ट डू वन थिंग, डॉक्युमेंट शेअर करा अँड डायरेक्ट ऍडमिशन घ्या. ओके, फक्त डॉक्युमेंट व्हॉट्सअपला शेअर करायचे, बाकी सगळी प्रोसेस आम्ही करून देणार. त्यासोबतच बघा फॉर्म भरल्यापासून ते डायरेक्ट ऍडमिशन मिळेपर्यंत सर्व प्रोसेस नेक्स्ट स्टेप अकॅडमी करणार. ओके, तर यामध्ये बघा कंप्लीट A to Z काउन्सिलिंग सपोर्ट असणार बघा, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, सीट अलॉटमेंट, ऍडमिशन, 100% गाइडेड ऍडमिशन प्रोसेस असणार बघा. तुम्हाला काहीच टेन्शन नाही, सर्व आम्ही हँडल करतो. पर्सनलाइज कॉलेज लिस्ट असणार बघा, तुमच्या रँक, तुमच्या मार्क्स आणि तुमच्या बजेटच्या बेसिसवर. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी असणार लो मार्क कॅन्डिडेटसाठी. जो जर लो मार्क असेल तर नो प्रॉब्लेम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सपोर्ट असणार, डायरेक्ट ऍडमिशन असिस्टंट असणार, लाईव्ह काउन्सिलिंग सेशन तुम्हाला भेटणार आहे, प्रायोरिटीवरती व्हॉट्सअप आणि कॉलचा सपोर्ट भेटणार आहे, ज्यात की मी स्वतः तुम्ही जर आमच्याकडे जॉईन होत आहेत मी स्वतः तुमच्याशी बोलणार मित्रांनो. ओके, तर हे आपले प्लॅन आहे बघा. त्यानंतर बघा हे आपलं फक्त स्टेट कोट्यासाठी. ओके, हा आहे आपला प्लॅन 7,000चा स्टेट कोट्यासाठी. बरेचसे विद्यार्थी असतील सर आम्हाला स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा दोघांची प्रोसेस करायची, दोघांचे फॉर्म तुमच्याकडून भरून घ्यायचे, तर मग याची फीस असणार आहे मित्रांनो 10,000 रुपये. ओके, स्टेट कोटा प्लस ऑल इंडिया कोटा यामध्ये सगळे A to Z प्रोसेस आम्ही करणार, तुम्हाला काहीच करायचं नाही. जर जॉईन करायचं असेल तर फक्त मेसेज करायचं 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती. बरं काही विद्यार्थी असे होतील सर आम्हाला कमी स्कोर आहे, आम्हाला अब्रॉडला जायचं, अब्रॉड बद्दल सविस्तर माहिती हवी, तर मग यासाठी काय करायचं, ऍप्लिकेशन मध्ये जायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. या प्लॅन वरती 999 रुपये पेड करायचे. तुम्ही 999 पेड केल्यानंतर मी स्वतः कॉल करेन, स्वतः तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित देईल. ओके, त्यानंतर बघा जर तुम्हाला अदर स्टेट साठी जर प्लॅन करायचा असेल, BMS म्हणा, BHMS म्हणा, BUMS म्हणा, ओके, किंवा MBBS म्हणा, तर ऍप्लिकेशन मध्ये जायचंय, 999चं प्लॅन या ठिकाणी जॉईन करायचंय. मी सविस्तरपणे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला अदर स्टेट साठी देईल. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर रिपीटच नाही करायचंय, ओके सॉरी तुम्हाला यावर्षी काउन्सिलिंगच नाही करायची, फक्त रिपीट करायचंय. जर तुम्हाला रिपीट करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. छत्रपती संभाजीनगर मध्ये आपला क्लासेस आहे बघा, क्लासचे नाव डॉक्टर पाटील्स बायोलॉजी क्लासेस. सर स्वतः MBBS MD सर, त्यासोबत SSNK मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर सुद्धा आहे. तर सर सरांनी आतापर्यंत तब्बल हजारो विद्यार्थ्यांना काय बनवले, या ठिकाणी डॉक्टर बनवले आणि सरांना तब्बल 14 वर्षाचा एक्सपिरियन्स. जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकता. तुमच्या समोर जो या ठिकाणी ऍड्रेस स्क्रोल होतोय बघा, त्या ऍड्रेस वरती काय यायचं, डायरेक्ट या ठिकाणी यायचंय. जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असेल, सरांचं रिपीट करायला पाहिजे का कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यायला पाहिजे, सर सविस्तरपणे तुम्हाला सांगतील. आता आपण आपल्या व्हिडिओला या ठिकाणी स्टार्ट करूया. बघा सर्वात पहिले बघा या ठिकाणी कॉलेज नेम आहे बघा, कॉलेज आपलं तिलक आयुर्वेद महाविद्यालय पुणे, पुणेचा कॉलेज बघा. कोर्स आहे BMS. ओके, टोटल सीट या कॉलेजला 100 आहे बघा. ओके, डिस्ट्रिक्ट पुण्यामध्ये हा कॉलेज येतो आपला. त्यासोबतच बघा या कॉलेजला हॉस्टेल सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर कॉलेजची जी फीस आहे पर इयर 60,400 बघा. इस्टॅब्लिश इयर कॉलेजचं 1954 मध्ये काय झालेलं आहे, हा कॉलेज इस्टॅब्लिश झालेला आहे. ओके, त्यानंतर बघा कॉलेजचा ऍड्रेस या ठिकाणी बघू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर ही कॉलेजची वेबसाईट आहे, जे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन होतील आपण नंतर यांना देऊ. ओके, त्यानंतर हा कॉलेजचा फोन नंबर सुद्धा आहे. जर तुमचा नंबर या ठिकाणी भविष्यामध्ये जर लागते तर तुम्हाला हा कामी पडू शकतो, यासाठी याचं काय करून घ्या, आता स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा कॉलेजचा जर आपण कट ऑफचा विचार केला तर हा लास्ट इयरचा कट ऑफ आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतो. ओके, तर मेल आणि फिमेल हे दोन काय असतात मित्रांनो, या ठिकाणी वेगवेगळे यांना काय होते, अलॉटमेंट होते वेगवेगळ्या कोटातून, मेलला वेगळ्या कोटातून आणि फिमेलला वेगवेगळ्या कोटातून. ओके, जर तुमची कॅटेगरी जरी असेल तर यांना काय होतो, मार्क्स मध्ये थोडाफार डिफरन्स येतो. तर मेल साठी जे ओपनच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली 474 या स्कोरवरती झालेली या कॉलेजला. ऑल इंडिया रँक होता बघा या ठिकाणी 86,529 आणि एसएमएल होता 7,257. त्यासोबत जर फिमेलचा विचार केला या ठिकाणी मित्रांनो जो स्कोर होता 473 होता आणि या ठिकाणी ऑल इंडिया रँक 84,849 होता आणि एसएमएल होता तुमचा 7,487. ओके, एससीबीसी या कॅटेगरीसाठी जर विचार केला तर मेलच्या कॅन्डिडेटला 477 वर अलॉटमेंट झालेली होती, फिमेलच्या कॅन्डिडेटला 473 वरती झालेली होती.
या ठिकाणी ऑल इंडिया रँक होता बघा 83,185, फिमेल साठी 87,954 आणि एसएमएल होता इकडे मेल साठी 6,971 आणि फिमेलच्या कॅन्डिडेट साठी 7,381. ओके. त्यानंतर ओबीसीचा जर विचार केला तर या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली होती 473 या स्कोरवरती झालेली होती. फिमेलच्या कॅन्डिडेटला 471 वरती झालेली होती. ऑल इंडिया रँक या ठिकाणी 87,915 होता आणि या ठिकाणी 90,784 होता. एसएमएल तुम्ही बघू शकता 7,377 होता आणि या ठिकाणी 7,614 होता. आता मी फक्त तुम्हाला या ठिकाणी काय सांगणार मित्रांनो, स्कोर सांगणार आहे. तुम्ही यामध्ये एसएमएल आणि ऑल इंडिया रँक बघू शकता. जर तुम्हाला हे सविस्तर डेटा दिसत नसेल, ओके, कधी कधी दिसत नसेल तर तुम्ही काय करू शकता, नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यामध्ये सविस्तर टाकलेले आणि एक्सपेक्टेड काय कट ऑफ शकतो हे डेटा सांगितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. तर ईडब्ल्यूएस ला 466 आणि फिमेलला या ठिकाणी ईडब्ल्यूएस ला 465 वर अलॉटमेंट झालेली, म्हणजे 1 मार्काचा डिफरन्स आलाय. या ठिकाणी बघा 434 वर अलॉटमेंट झालेली, 422 वरती एनटीबी या कॅटेगरीसाठी. त्यानंतर एनटीसी साठी 465, एनटीसी साठी फिमेल कॅन्डिडेटला 469, एनटीडी ला या ठिकाणी मेलच्या कॅन्डिडेटला कुठलीच अलॉटमेंट झालेली नव्हती. त्यानंतर बघा लास्ट इयरचे कट ऑफ आहे बघा हा 473 फिमेलला झालेली. ओके. त्यानंतर विजयच्या कॅन्डिडेटला 459 वरती आणि त्यासोबतच फिमेलच्या कॅन्डिडेटला 456 वरती अलॉटमेंट झालेली आहे. एससीच्या कॅन्डिडेटला 413 आणि फिमेलच्या कॅन्डिडेटला 414, एसटीच्या कॅन्डिडेटला 322 आणि फिमेलच्या कॅन्डिडेटला 322, दोघांना सेम अलॉटमेंट झालेली. मग सर एक्सपेक्टेड कट ऑफ सांगा ना. तर एक्सपेक्टेड कट ऑफ असा राहू शकतो. आता बघा दरवर्षी मित्रांनो हा स्कोर बदलतो, पेपरच्या लेवलवरती हा स्कोर चेंज होत असतो, पण या कॉलेजला जी अलॉटमेंट होण्यासाठी जी एसएमएल आहे बघा, कोणते विद्यार्थी ह्या रँकवाले विद्यार्थी ज्यांचा एवढा रँक येतो बघा, जसं की इथं 86,529, इथं तुमचं 84,849, त्यानंतर बघा इथं 83,185, 87,954. तर हा काय तुमचा ऑल इंडिया रँक आहे. जर तुमचा ऑल इंडिया रँक यावर्षी एवढा येत असेल किंवा 2-3 हजाराचा जर डिफरन्स जरी पडत असेल तर तुम्हाला काय भेटू शकतो, हा कॉलेज भेटू शकतो. हा काय तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. बरं, आता ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी बघा हा एसएमएल आहे 8,339, मेलचा आणि फिमेलचा किती 8,408. जर तुमचा एवढा एसएमएल येत असेल 2026 मध्ये तर तुम्हाला हा कॉलेज भेटू शकतो. मग सर आता यामध्ये बघा हा स्कोर बदलू शकतो, पण तुमचं जर ऑल इंडिया रँक आणि एसएमएल इथपर्यंत होतं तुम्हाला कॉलेज भेटू शकतो. मग ऑल इंडिया रँक काय असतो तुमचा, तर ऑल इंडिया रँक ज्यावेळेस तुम्ही नीटचा एक्झाम देता ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठे परफॉर्म करताय हा तुमचा ऑल इंडिया रँक असतो. आणि मग तुमचा एसएमएल काय असतो, तर एसएमएल म्हणजे थोडक्यात स्टेट मेरिट लिस्ट. ज्यावेळेस तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार 85% स्टेट कोटासाठी, तर त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे परफॉर्म करताय, किती तुमचा महाराष्ट्रामध्ये मेरिट नंबर येतोय, तो असतो तुमचा एसएमएल. तर एवढा जर तुमचा एसएमएल असेल तर तुम्हाला टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणेचा हा कॉलेज या ठिकाणी काय होऊ शकतो, अलॉट होऊ शकतो. आता आपण नेक्स्ट कॉलेज बघूया. या ठिकाणी आपले बीएसडी आयुर्वेद कॉलेज वाघोली पुणेचा कॉलेज बघा. कॉलेजचा तुम्ही या ठिकाणी टोटल सीट बघू शकता 60 काय कॉलेजला टोटल इनटेक कॅपॅसिटी कॉलेजची. ओके. त्यानंतर कॉलेजला हॉस्टेल सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर कॉलेजची जी फीस आहे पर इयर 1,40,000 रुपये कॉलेजची फीस आहे आणि इस्टॅब्लिश इयर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1954 ला काय झालेला आहे, हा कॉलेज इस्टॅब्लिश झालेला आहे. ओके. तर मग या कॉलेजला जर तुम्हाला नंबर लावायचे तर मग तुमचा किती ऑल इंडिया रँक असायला हवी तुम्ही यामध्ये बघू शकता आणि प्रॉपरली स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. किती स्कोर दिलेले आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी यामध्ये क्लिअर बघू शकता. ओके. त्यानंतर मित्रांनो बघा नंतर आहे तुमचा पीडीए कॉलेज आयुर्वेद रिसर्च सेंटर पुणेचा कॉलेज आहे बघा. कोर्स बीएमएस या ठिकाणी स्टेटस प्रायव्हेट कॉलेज आहे बघा. ओके. ऍड्रेस तुम्ही बघू शकता, कॉलेजचं वेबसाईट सुद्धा बघू शकता. हॉस्टेल कॉलेजला अवेलेबल आहे, कॉलेजचा फोन नंबर बघू शकता. फीस 2,30,000 रुपये पर इयर आहे बघा. इस्टॅब्लिश या ठिकाणी बघू शकता 1965 आहे बघा. ओके. त्यानंतर बघा मेल साठी काय कट ऑफ होता, फिमेल साठी काय होता, हे सगळं सविस्तरपणे दिले. मेलला अलॉटमेंट झालेली 442 वरती ओपन या कॅटेगरीसाठी, फिमेलला 442 वरती झालेली आहे. मग यामध्ये जो ऑल इंडिया रँक होता बघा या ठिकाणी डिफरन्स आलेला आहे. ऑल इंडिया रँक किती बघा या ठिकाणी 1,35,912 आणि या ठिकाणी किती तुमचा 1,36,093. जर तुमचा एवढा ऑल इंडिया रँक येत असेल किंवा जर तुमचा 2026 मध्ये एवढा एसएमएल येत असेल, किती एसएमएल तुमचा या ठिकाणी 11,278 आणि इकडे फिमेल साठी 11,293, तर तुम्ही एक्सपेक्टेड करू शकता 2026 मध्ये तुम्हाला हा बीएमए साठी कॉलेज भेटू शकतो. ओके. सगळं तुम्ही सविस्तरपणे बघू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय जेणेकरून तुम्हाला तुमच्या आता काय होईल काउन्सिलिंग मध्ये खूप हेल्प होईल याची. ओके. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुमिता वैश्य आयुर्वेदिक कॉलेज पुणे कोर्स बीएमए साठी बघतोय आपण. स्टेटस प्रायव्हेट आहे कॉलेजचा. फीस तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1,78,000 कॉलेजला काय 1,78,000 कॉलेजची फीस आहे.
फोन नंबर सुद्धा बघू शकता, जर तुमचा नंबर लागले तर तुम्ही या कॉलेजला या फोनवरती काय करू शकता, नंतर कॉल करू शकता. कॉलेजला हॉस्टेल सुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा मेल साठी काय कट ऑफ जातोय, फिमेल साठी काय कट ऑफ जातोय, हे सगळं सविस्तरपणे मेन्शन केलेलं आहे बघा. जर तुमची ऑल इंडिया रँक एसीएमएल एवढा येत असेल, ओके, हा पोर्शन तुम्हाला बघायचा आहे, हा स्कोरला विसरून जायचंय, तर तुम्हाला काय होऊ शकतो 2026 मध्ये हा कॉलेज काय होऊ शकतो, या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते. ओके, त्यानंतर बघा भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज वाघोलीचा आहे बघा. ओके, पुणे. कॉलेजला टोटल सीट 60 आहे बघा. ओके, त्यानंतर बघा कॉलेजला हॉस्टेल या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, आणि जी कॉलेजची फीस आहे 1,80,000 रुपये काय कॉलेजला पर इयरला फीस आहे बघा. मेल साठी आणि फिमेल साठी तुम्ही कॅटेगरी वाईज या ठिकाणी कट ऑफ बघू शकता. ओके, ईडब्ल्यूएस ला कुठलीच अलॉटमेंट झालेली नाही का, तर हा जो कॉलेज आहे बघा प्रायव्हेट कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेजला ईडब्ल्यूएस चा कोटा नाहीये, म्हणून या ठिकाणी काय झालेली नाही, अलॉटमेंट नाही झालेली. मग सर आम्ही जर ईडब्ल्यूएस कॅटेगरी जर आमची असेल तर मग आम्हाला कसं अलॉटमेंट होणार, तर तुम्हाला ओपन या कोट्यातून काय होईल, अलॉटमेंट होईल. ओके, तर तुम्ही हा 411 काय या ठिकाणी स्कोर आहे, या ठिकाणी 412 स्कोर आहे. या ठिकाणी बघा तुमचा हा एवढा जर ऑल इंडिया रँक येत असेल 1,91,431, तर तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते. आणि एवढा जर तुमचा एसएमएल येत असेल 15,279, तर तुम्हाला हा कॉलेज भेटू शकतो. ओके, मात्र स्कोर मध्ये काय होते, बदल होते. आणि जर तुम्हाला याची सविस्तर पीडीएफ हवी असेल मित्रांनो, तर आताच काय करा, नेक्स्ट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, यामध्ये तुम्हाला सविस्तर पीडीएफ याची देण्यात आलेली. त्यानंतर बघा पार्थ पाटील आयुर्वेदिक मेडिकल आयुर्वेद हॉस्पिटल पुणे कोर्स बीएमए स्टेटस प्रायव्हेट आहे बघा. फीस या ठिकाणी मेन्शन केलेली नाही, नंतर आपण तुम्हाला देऊ. ओके, त्यानंतर हॉस्टेल या ठिकाणी अवेलेबल आहे बघा. तुमचं टोटल जे सीट्स आहे कॉलेजला 100 सीट आहे. मेल साठी या ठिकाणी जो कट ऑफ जातो 379 गेलेला होता लास्ट इयर, आणि फिमेल साठी 380 गेलेला होता. मग जर तुम्हाला तुमचा ऑल इंडिया रँक 2,53,709 जर येत असेल, तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ बघा, तर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतो. ओके, आणि जर तुमचा एसएमएल 19,239 येत असेल, तर तुम्हाला काय होऊ शकतो, हा कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतो. त्यानंतर बघा लास्ट इयरला 378 वरती एससीबीसी भेटले. ओके, फिमेलला 370 वरती अलॉटमेंट झाली, ओबीसीला 378, फिमेलला 377. ओके, एनटीबीला 366 वर अलॉटमेंट झालेली होती, एनटीसीला 379, एनटीडीला या ठिकाणी 371, विजेला या ठिकाणी 374, एससीला 363, फिमेलला 351, एसटीला 281 आणि फिमेलला 284 वर काय झालेली होती, अलॉटमेंट झालेली होती. तुम्हाला फक्त 2026 मध्ये हा काय तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघा, ही तुमची ऑल इंडिया रँक या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एवढे जर तुमचं 2026 मध्ये जर तुमची ऑल इंडिया रँक येत असेल मित्रांनो, तर तुम्हाला काय होणार, 100% हा कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होणार. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.